आज योग माझामध्ये आपण परिवृत्त जानुशिरासन हे आसन पाहणार आहोत. परिवृत्त जानुशिरासन करण्यासाठी प्रथम दोन्ही पायांमध्ये 2.5 ते 3 फुटांचं अंतर घ्यावं. त्यानंतर डावा पाय गुडघ्यात वाकवून घ्यावा आणि उजवा पाय असलेल्या स्थितीमध्ये सरळ रेषेत ताणून घ्यावा. यानंतर उजव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडावा आणि उजव्या हाताचे कोपर वाकवून उजव्या पायाच्या गुडघ्यापुढे जमिनीवर ठेवावेत. त्यानंतर डावा हात डोक्याच्या वर ताणून घ्यावा आणि उजव्या पायाच्या अंगठ्याला पकडावं. आता डोकं दोन्ही कोपऱ्यांच्या मध्ये नेऊन डोक्याची मागची बाजू उजव्या गुडघ्यावरती टेकवावी. पोटाला जास्तीत जास्त पीळ द्यावा आणि वरच्या दिशेला मान फिरवलेली असू द्यावी. श्वास सामान्य ठेवावा आणि हे आसन मिळाल्यामुळे या आसनाच्या सरावाने पोटाचा घेर कमी होण्यासाठी उपयोग होतो. सरळ ठेवलेल्या पायाच्या गुडघ्याच्या मागच्या बाजूला ताण मिळाल्यामुळे तेथील रक्ताभिसरण चांगलं होतं आणि गुडघेदुखी बरी होण्यास मदत होते. गॅसेस, ॲसिडिटी, वातविकार, किडनी स्टोन यावरती हे आसन उपयोगी ठरतं. सायटिका आजार असलेल्या रुग्णांसाठी हे आसन अतिशय प्रभावशाली ठरतं. त्यामुळे असे हे बहुउपयोगी परिवृत्त जानुशिरासन नक्की करून पहा. उद्या परत भेटूया एका नव्या आसनासह.